नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया। तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची फेवरेट आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी गव्हाची पुरी। टम्म फुललेली आणि चवदार अशी पुरी अगदी घरच्या घरी बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेऊया। त्यानंतर पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स केल्यानंतर पिठामध्ये 1 पळी इतकं तेलाचं मोहन घालायचं आहे। तेल घातल्यानंतर पिठाला हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी एकदम नाही घालायचं, नाहीतर पीठ मऊ होऊ शकतं। जेवढं तुम्ही पीठ जास्त मळाल तेवढी पुरी टम्म फुलते। पीठ मस्त मळलं गेलं आहे। आपण आता वरून अर्धा चमच तेल घालायचं आहे आणि पुन्हा थोडं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ चांगलं मळलं गेलं आहे। आपण आता 15 ते 20 मिनिट पिठाला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। 15-20 मिनिट झालेले आहेत। आपण आता पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। गोळे करून झालेले आहेत। आपण आता पुरी लाटायला घेऊया। पुरी आपल्याला जास्त जाडही लाटायची नाहीये आणि जास्त पातळही लाटायची नाहीये। पुरी ही चपातीपेक्षा अगदी थोडी जाड असावी। अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटलेल्या आहेत। आपण आता पुरी तळायला घेऊया। सर्वप्रथम कढईमध्ये तळण्यासाठी तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालं आहे। आपण आता एक एक करून पुरी तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता पुरी मस्त टम्म फुलली गेली आहे। तेल गरम झालं की गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। आपल्या सगळ्या पुऱ्या तळल्या गेल्या आहेत। आपण आता गॅस बंद करूया। तर मंडळी, अशी होती आपली टम्म फुललेली गव्हाच्या पुरीची रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह. धन्यवाद.